हॅलो मित्रांनो, वेलकम टू आर एल सी अकॅडमी नागपूर. मित्रांनो, आज महावितरणच्या पेपरची सुरुवात झाली आहे आणि आज झालेल्या तीनही शिफ्टमधले पेपर कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचले असतील. सर्वसाधारण पेपर येत आहे, मीडियम किंवा बेसिक टू मीडियम लेवलचा आपण पेपर म्हणू शकतो, ज्यामध्ये साधारणतः मी सांगितल्याप्रमाणे 5 ते 6 न्यूमेरिकल यायला हवे होते. म्हणजे 5, 6, 7च्या दरम्यान न्यूमेरिकल येत आहे. न्यूमेरिकल बेसिक टू मीडियम लेवलचेच येत आहे. एखादा प्रश्न सोलेनाईटचा मुलांना कठीण वाटू शकतो, जो की मी तो सुद्धा आपल्याच्यात देतोय डिस्क्रिप्शनमध्ये सॉल्व वगैरे करून. आणि त्यासोबतच बाकी जो पेपर आला रिझनिंग साधारणतः इझी टू मीडियम लेवललाच होतं. त्यामध्ये एक जसं सिक्वेन्शियल पझल वगैरे असं एखादं नवीन नाव मुलांना वाटलं, परंतु तो पेपर सोप्या पद्धतीचाच होता. त्यानंतर मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा सोपं होतं. सिम्प्लिफिकेशनचे 7 ते 8 प्रश्न आलेले आहेत. आणि त्यासोबतच मराठी ग्रामरमध्ये मात्र 1-2 पॅसेज आणि मग काही प्रश्न थोडेसे वाक्य ओळखा, चुकीचे वाक्य ओळखा, यावरती सुद्धा प्रश्न आलेले आहेत. टेक्निकलचं सांगायचं झालं तर न्यूमेरिकल इंडक्टरचे आलेले आहेत. इंडक्टरचे न्यूमेरिकल तिन्ही फेजमध्ये आलेले आहेत. काही याच्यामध्ये इंडक्टर सिरीज किंवा पॅरलमध्ये असल्याचे न्यूमेरिकल आहे. त्यानंतर काही याच्यामध्ये सोलेनाईटचे सुद्धा क्वेश्चन आहे. त्यासोबत एनर्जी स्टोअर इन इंडक्टर त्याचा एक पेपरमध्ये प्रश्न आलेला आहे. सोबतच एक फार चांगला प्रश्न आला होता की 3 लॅम्प आहे जे पॅरलमध्ये कनेक्ट केलेले आहे, ज्याचा रेजिस्टन्स 175 ओहम आहे. तर एका लॅम्पचा किती? लोक त्या लॅम्पवरती अटकून बसून पॉवर न कन्सिडर करता त्याने रेजिस्टन्स विचारलेला आहे. आणि पॅरलमध्ये R/N चा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, त्या हिशोबाने आपण त्याला सॉल्वसुद्धा करू शकतो. सो उद्या होणाऱ्या पेपरसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पेपर पुन्हा एकदा सांगतोय मी, बेसिक टू मीडियम लेवलचा आहे. रिलॅक्स माइंडनी पेपर सॉल्व करा. पहिल्या अटेम्प्टमध्ये जेवढे जास्त करेक्ट क्वेश्चन सॉल्व करता येईल तेवढे करा. नंतर उरलेला वेळ यूज करा. सर्वांचा पेपर फार चांगला जातील. तुमचा सर्वांचा अभ्यास झालेला आहे. आणि त्यासोबतच मी लास्ट 2 व्हिडिओचे डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ देतो आहे. त्या 2 व्हिडिओमधून बरेच प्रश्न रिपीट आलेले आहेत, ज्याप्रमाणे 2 वॅटमीटर मेथडचा प्रश्न असो, ॲम्प्लिफायर असो, इम्पिडन्स मॅचिंग असो, असे बरेच प्रश्न त्या 2 व्हिडिओमधून आले आहे. त्यामध्ये 200 प्रश्न अवेलेबल आहे. तुम्ही ते 200 प्रश्न बघा आणि त्याला बघूनच पेपरला जा. सो ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.